आणि जरांगेंनी मरणाचे पैसे कमवून हे सगळं संपवलेलं आहे. थोड्या वेळाने घेतो, थोड्या वेळाने देतो, थोड्या वेळाने घेतो असं होत असतं का? आता त्यांनी आरक्षण दिलं असं ते म्हणते. आम्ही आता ओबीसी अजून मानत नाही ती गोष्ट, आणि त्या GR वर आमचे ऑब्जेक्शन असल्यामुळं ते त्यांचं आरक्षण त्यांना भेटू शकत नाही, हे काही होऊ शकत नाही. आता याच्यानंतर उपोषण होणार नाही आणि याच्यानंतर आंदोलन होणार नाही. तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हाताने पेढ्या भरून घेतल्यानंतर तुमच्या हातात तुम्ही अजून काय मागायचं तुम्हाला महाराष्ट्राला? साहेब मला एक सांगा, तुम्ही त्यांनी गुलाल उधळला आणि मुख्यमंत्र्यांनी शिवरायाची शपथ घेऊन हे केलं. मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, त्याला शिवाजी महाराजांची शपथ घेऊन कोणाला एका समाजाला आरक्षण देता येतं का? आता त्यांनी आरक्षण दिलं असं ते म्हणते. आम्ही आता ओबीसी अजून मानत नाही ती गोष्ट, पण आता जो GR काढलेला आहे त्या GR वर आमचे ऑब्जेक्शन आहे, बरोबर आहे. त्या GR वर ऑब्जेक्शन आहे आणि त्या GR वर आमचे ऑब्जेक्शन असल्यामुळं ते त्यांचं आरक्षण त्यांना भेटू शकत नाही, हे काही होऊ शकत नाही. मराठा समाजातल्या बी तरुण लोकांना ते उल्लू बनवतात आणि जरांगेंनी मरणाचे पैसे कमवून हे सगळं संपवलेलं आहे. आता याच्यानंतर उपोषण होणार नाही आणि याच्यानंतर आंदोलन होणार नाही. एकच पर्व 10 तारखेला पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली. अहो मला तुम्ही सांगा, हे लेकरा बाळाचं काम आहे, कार्यक्रम आहे. आता तुम्हाला देतो, थोड्या वेळाने आता तुम्हाला देतो, थोड्या वेळाने घेतो, थोड्या वेळाने देतो, थोड्या वेळाने घेतो असं होत असतं का? असं नसतं होत. तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही उपोषण कशाला करताय? तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हाताने पेढ्या भरून घेतल्यानंतर तुमच्या हातात तुम्ही अजून काय मागायचं तुम्हाला महाराष्ट्राला? संपलं ना. राज ठाकरे बोलले की राज ठाकरे बोलले तुम्हाला आता सगळे भेटले, फक्त आरक्षण सोडून सगळे भेटले. त्यांना आरक्षण दिलंच नाही, त्यांनाही माहिती आहे, सगळ्या समाजाला माहिती आहे. नेत्यांनी इलेक्शन समोर ठेवून 2024चे इलेक्शन ठेवून 2024चे इलेक्शन ठेवून यांनी ना फक्त मतदानाकरता यांनी हे केलेले षडयंत्र केलेले, बाकी आरक्षण काही नाही. ओबीसी हा आता थोडा उतरला आहे, ज्यावेळेस आरक्षण देईन त्यावेळेस याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहे ओबीसी. आता हे सवय झाली, आता हे सवय झाली आहे. मीडियाला पण काही नाही, मीडिया पण त्यांनाच पुढे करू राहिली. त्यांना म्हणाय ना, महाराष्ट्र सरकारचे जे डॉक्टर आहेत ना, सरकार कोणाचं आहे? महाराष्ट्राचं. GR कोणाचा चालतो? महाराष्ट्र सरकारचा. त्यांना म्हणा, महाराष्ट्र सरकारच्या डॉक्टरच्या अंडर खाली तुम्ही ते करून दाखवा उपोषण, तर आम्ही तुम्हाला खरे मराठा समजू. आरक्षण घ्या, मराठ्यांना आरक्षण द्या, पण ओबीसीतून नको. काय होईल काही दिवसांनी? आता ओबीसीत आरक्षण मागितलं, ओबीसीत गर्दी झाली तर ते STत मागतील, NTत मागतील. त्याला आता ही अशी सवय लागून जाईल, त्यामुळे त्यांनी आरक्षण सेपरेट मागा, असं माझं मत आहे. स्वतंत्र आरक्षण पाहिजे त्यांना, ओबीसीला धक्का न लागता. मुख्यमंत्री साहेबांनी शपथ घेतलेली की त्यांना आरक्षण देणार, तर हे कसं द्यायचं ते त्यांनी द्यावं. ऐकून घ्या ना, ओबीसी मध्ये त्यांना द्यायला नाही पाहिजे. आमचा विरोध नाही, आमचा मराठी समाजाला विरोध नाही. गरीब मराठी समाजाला आरक्षण भेटायलाच पाहिजे, पण ते ओबीसीतून नाही, ओबीसीतून द्यायलाच नाही पाहिजे. आमचं स्वतंत्र आरक्षण ते आम्हालाच पाहिजे आणि त्यांना त्यांचं स्वतंत्र देऊन टाकावं. आमचा त्याला विरोध नाही, पण ओबीसीतून नाही द्यायचं. द्यावं ना, मग आमचं काही म्हणणं नाही त्याला, पण आमच्या ओबीसीतून नाही द्यायचं. आमच्या ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे त्यांना. नाही ते त्यांचं त्यांनी बघावं कसं आहे ते. आमचा विरोध आहे त्याला, आमचा विरोध आहे त्याला. धक्का लागला का ओबीसीला? नाही, आमच्या ओबीसीला धक्का नाही अजून. आज ज्यावेळेस लागेल तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. तुम्हाला आरक्षण द्यायचे ना, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन जर तुम्ही सांगितलं असं आरक्षण देणार आहे, तर तुम्ही कशातून देणार आहे हे त्यांनी आधी स्पष्ट करायला पाहिजे होतं. आता असं 52% म्हणून होणार नाही ना. त्यांना जर तुम्हाला आरक्षण द्यायचं तर त्यांनी गुलाल उधळला, पण ते कोर्टात टिकणार नाहीये. ते कोर्टात हे इलेक्शनसाठी फक्त आता इलेक्शन जवळ आल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. लोकसभा जवळ आल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे.